हॅलो एव्हरीवन. तर आज आपण खूप दिवसानंतर चुलीवरचं चिकन बनवणार आहोत. म्हणजे माझी बहीण त्या ठिकाणी ते चिकन बनवते. तुम्ही बघू शकता, एकदम पारंपरिक पद्धतीचा आम्ही वापर करतो आहे. म्हणजे एक माठ आणला आहे, त्या माठामध्ये आम्ही चिकन बनवणार आहोत. सगळं साहित्य वगैरे तयार करून घेतलेलं आहे तिने. चला थोड्या वेळात आपण बघूत काय काय होतं ते. तिने तेल टाकून त्यामध्ये जे वाटण होतं, मिरच्यांचं वगैरे हिरवं वाटण ज्याला म्हणतो, ते टाकून घेतलेलं आहे. बघा, तर 1 घंट्यापूर्वी हे चिकन मॅरिनेटसुद्धा करून ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे तिने मसाले वगैरे ॲड केलेत, जेणेकरून पीस टेस्टी होती. बघा मित्रांनो, त्याच्यावर हिरवी आमच्या शेतामधील कोथिंबीरसुद्धा तिने त्यावर टाकली आहे. थोडा वेळ फ्राय होऊन देतो आहेत आपण ते वाटण. तर जे आता वेळ आलेली आहे खडे मसाले त्या तेलामध्ये टाकून घेण्याचे. बघा, सगळे खडे मसाले, ज्याला आपण आपल्या गावरानी भाषेमध्ये काळा मसाला म्हणतो, ते टाकून घेतो आपण त्याच्यामध्ये. जी टेस्ट आहे मित्रांनो चुलीवरच्या चिकनची, ती फार वेगळी आहे. आणि आज मला खूप मजा येणार आहे, कारण मी खूप दिवसानंतर हे चिकन खातोय चुलीवरचं, आणि माठामध्ये बनवलेलं आहे. कारण आम्ही 8 दिवसांपूर्वी हा माठ मार्केटमधून विकत घेतला होता. तर बघू शकता, लाल अंबारी मिरचीसुद्धा या वाटणामध्ये टाकली आहे तिने. 2 चमच अंबारी मिरची. कारण जी चव असते अंबारी मिरचीची, ती आगळीक आणि वेगळी असते. हा तुम्ही पाहू शकता, एव्हरेस्टचा चिकन मसाला आहे, जो टाकल्याच्या नंतर जी चव आहे ग्रेव्हीची, ती अजूनच छान होईल. तर तुम्ही पाहू शकता, हे मॅरिनेटेड चिकन आहे, आणि हे आता या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून हे कच्चं चिकन आपण घेतलं आहे आणि आपण याच्या अंगच्या पाण्यामध्ये त्याला शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता, हे चिकन आम्ही 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. तर यामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला आता थोड्या वेळात फ्राय करून घेणार आहे, आणि एक मिक्स करून घेणार आहे एकमेकांमध्ये, जेणेकरून त्या सगळ्या पिसांना तो जो मसाला आपण टाकला आहे तो लागेल आणि त्याची चव अजून वाढेल. बघा, ते जे वाटण होतं ते धुवून त्या भाजीमध्ये टाकले, आणि एकदा फिरवून घेतल्याच्या नंतर एकदम भारी लुक आला आहे त्या भाजीला. तुम्ही पाहू शकता, 1-2 उकळ्या आल्याच्या नंतर खाण्यासाठी ती चिकनची भाजी तयार होऊन जाईल आपल्यासाठी. बघा, तर जाळ जास्त लावला आहे चुलीला, जेणेकरून आपण जे वाटण टाकलं आहे आणि जे मॅरिनेट केलेले पीस आहेत त्यांचं व्यवस्थित एका ठिकाणी मिक्सचर व्हावं. आता थोड्याच वेळात भाजी बनणार आहे. थँक्यू.